श्री सद्गुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने अनाथ लोकांना ब्लँकेट वाटप। खामगाव स्थानिक सतीफैल भागातील सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे, गरिबांना नेहमी मदत करणारे मुन्नाभाऊ शर्मा यांनी सन 2000 मध्ये हरिभक्त पारायण गोपाल महाराज रेवस्कर यांचे मार्गदर्शनाखाली भजनी मंडळाची स्थापना केली। भजनाच्या माध्यमातून व आपल्या सर्वांच्या सहकार्याने आजपर्यंत मंडळाच्या माध्यमातून निस्वार्थ अखंडपणे अनेक उपक्रम सुरू आहेत। शहरात गेल्या काही दिवसापासून वाढती थंडीपासून नागरिक त्रस्त झाले आहेत। अशा जीवघेण्या थंडीत खामगाव शहरात अनेक निराधार व्यक्ती उघड्यावर जगण्यास मजबूर आहेत। दिवस कसाबसा काढणाऱ्या या निराधारांसाठी थंडीची रात्र काढणे अत्यंत कठीण झाले आहे। नियतीने उघड्यावर आणलेल्या अंध, अपंग आणि वृद्ध निराधारांना रेल्वे स्टेशन, बस स्थानक तसेच मंदिराचा आधार घ्यावा लागत आहे। माणुसकी गोठल्यासारख्या समाजात आजही काही ठिकाणी वृद्ध आई वडिलांना घराबाहेर काढले जाते। तसेच काम करण्यास असमर्थ असलेल्या अंध, अपंग व्यक्तींना वाऱ्यावर सोडले जाते। कुटुंबापासून झिटकारलेल्या सर्व निराधारांना उघड्यावर भीक मागून जीवन जगावे लागते। खामगाव शहरात परिसरात अनेक निराधारांचे वास्तव्य असून ते थंडी, ऊन, पावसात कसाबसा जीवन संघर्ष करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे। नियतीने असे जीवन त्यांच्या वाट्याला आले असून नरक यातना सहन करत ते दिवस काढत आहेत। 28 डिसेंबर रविवारी रात्री शहरातील रेल्वे स्टेशन, बस स्थानक, शनी मंदिर, संकटमोचन हनुमान मंदिर, सामान्य रुग्णालय परिसरातील लोकांना तेथे जाऊन ब्लँकेट वाटप करण्यात आले। या प्रसंगी माजी नगर परिषद उपाध्यक्ष दर्शन सिंग ठाकूर, ज्येष्ठ समाजसेवक नरेंद्र मावडे, गणेश जाधव, नगरसेविका रेखा जाधव, समाजसेवक महेंद्र पाठक, सुभाष शेळके, मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास शर्मा, विनोद सुकाळे, अरुण कडवकर, दिलीप झापर्डे, लालाजी सांगडे, प्रमोद सुरंगे, गंगाधर पवार, पवन पाठक, सागर ठाकूर, दादा ठाकूर, स्वराज सुकाडे, विनोद देशमुख, अभय जोत, गोपाल लाड, विक्की देशमुख, विनोद ढवळे, ज्ञानेश्वर सुकाडे, यश वानखडे, पन्नालाल श्रीवास्तव, सुशीला आवलकर, संगीता वाघोडे, जयश्री झापर्डे, जया सुकाडे, शोभा ठाकूर, माया लांडगे, लता फंड, चैताली फंड, बबिता लांडगे, कविता केळोदे, जानू शर्मा, कीर्ती शर्मा, अंबिका काटकर, मंडळाचे सर्व सदस्य, परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते। मंडळाच्या वतीने वृक्षारोपण, रक्तदान, गोरगरिबांना भोजन वाटप, पक्ष्यांच्या करिता पाणी पात्र वाटप असे अनेक उपक्रम वर्षभर राबविले जातात। त्यानिमित्त मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास शर्मा यांना अनेक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, अशी माहिती श्री सद्गुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने देण्यात आली। न्यूज रिपोर्टर जाबेर हुसेन पठाण, इंडिया न्यूज पल्स, बुलढाणा।